नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 2026मधील ताज्या वैद्यकीय संशोधनानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. आपल्या किचनमध्ये असे 5 भयंकर पदार्थ लपलेले आहेत जे दररोज आपल्या हाडांमधील कॅल्शियम चोरून घेत आहेत. तुम्हाला अजिबात कल्पना नाही, परंतु तुमच्या हाडांची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. गुडघे दुखत आहेत, कंबर दुखतंय, सांधे आखडत आहेत, चक्कर येत आहे, पायांमध्ये ताकदच उरलेली नाही. आपल्याला असं वाटतं की हे वयामुळे होतं आहे, पण डॉक्टरांनी आता स्पष्ट सांगितलं आहे की या गोष्टी वयामुळे होत नाहीत, तुमच्या ताटातल्या या 5 पदार्थांमुळे होतात. 2026च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देशातील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या पथकानं एक मोठं संशोधन पूर्ण केलेलं आहे आणि या संशोधनामध्ये जवळजवळ 15,000 लोकांची हाडांची तपासणी करण्यात आलेली आहे. आणि या संशोधनामध्ये या तपासणीमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे वयाच्या 45 नंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भयानक प्रमाणामध्ये आढळून आली आहे. म्हणजे बघा, 2 व्यक्तींमध्ये एकाच्या हाडांमध्ये ताकदच उरलेली नाही. साधा धक्का लागला तरी हाडं मोडताय, फ्रॅक्चर होतं आहे, कंबर वाकलेली आहे, गुडघे सुजलेले आहेत, सांध्यांमध्ये प्रचंड वेदना होत आहेत, नसांमध्ये कळा येत आहेत. 95% लोकांना हे का होतं याची अजिबात कल्पनाही नाही. मग आपण या ठिकाणी काय केलं तर थेट पुण्यामधील एक ज्येष्ठ आयुर्वेदिक डॉक्टरांना आता आपण विचारलं आहे, जे गेली 35 वर्षे हाडांच्या आजारांवरती उपचार करत आहेत. आणि त्यांनी 3 महत्त्वाचे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे. पहिला प्रश्न जो विचारला गेला त्यांना, लोकांची हाडे नेमकी कमकुवत का होत आहेत, मूळ कारण काय आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो असा होता की कोणते 5 पदार्थ सध्या लोक चुकीच्या पद्धतीने खात आहेत, ज्यामुळे हाडांची वाट लागत आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे हाडे पुन्हा लोखंडासारखी मजबूत करायचे असतील तर नक्की त्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे. डॉक्टरांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होणार आहात. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुमच्या रोजच्या आहारातील हे 5 पदार्थ तुमचे शत्रू बनलेले आहेत. एक वेळ कचऱ्यामध्ये फेकून द्या, परंतु हे पदार्थ अजिबात तुमच्या जेवणामध्ये ठेवू नका किंवा तोंडामध्ये घेऊ नका. जुन्या काळातील लोक 90 ते 100 वर्ष जगायचे. त्यांची हाडे कधी दुखायची नाहीत, कंबर सरळ असायची, गुडघे नेहमी मजबूत असायचे, कारण ते 5 पदार्थ कधीच खात नव्हते. परंतु आजकाल खाण्याच्या सवयी इतक्या बदलल्या आहेत की प्रत्येक घरामध्ये हे 5 पदार्थ रोज बनवले जातात आणि रोज खाल्लेसुद्धा जातात. त्यामुळे 30 वर्षांच्या तरुणालासुद्धा आता गुडघेदुखी होते. हे ऐकलं का तुम्ही कधी? आता तुम्ही म्हणाल, लवकर सांगा कोणते 5 पदार्थ आहे ते. तर बसा, थांबा, एक एक करून सगळं सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. अर्धवट ऐकून जाऊ नका, नाहीतर सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे 2 पदार्थ राहून जातील, जे तुमच्या हाडांसाठी सगळ्यात जास्त घातक आहेत. पहिला पदार्थ अर्थ असं सांगतो बघा, तुम्ही सकाळी उठल्यावर पहिलं काय करता तर आपण चहा पितो. चहा कसला पितो तर दुधाचा चहा पितो. आता लक्षात ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही दुधाचा चहा पोटात घालत असाल तर तुमच्या पोटामध्ये आम्लता वाढते. पोटामध्ये आम्लता वाढली की शरीर ती आम्लता कमी करण्यासाठी काय करतं तर हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतं. म्हणजे बघा, तुम्ही दररोज सकाळी 1 कप चहा पिताय आणि त्या 1 कप चहामुळे तुमच्या हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतलं जाते आणि ते हळूहळू कमी होत चालले. तुम्हाला कळतसुद्धा नाही. 20 वर्ष असा चहा प्यायलात तर वयाच्या 50व्या वर्षी तुमचे गुडघे दुखायला का लागणार नाहीत, कंबर वाकायला लागेल. आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे, सकाळचा दुधाचा चहा हा लगेचच बंद करायचा आहे. चहा प्यायचाच असेल तर काळा चहा, कोरा चहा तुम्ही पिऊ शकता. त्याच्यामध्ये 1-2 तुळशीची पानं घाला, परंतु दूध अजिबात घालू नका सकाळच्या चहामध्ये. आता पुढचा पदार्थ जो आहे तो म्हणजे दुसरा पदार्थ, ते आहे रिफाईंड तेल. जुन्या काळी लोक काय करायचे तर शेंगदाण्याचं घाण्यातलं तेल वापरायचे, तिळाचं तेल वापरायचे, खोबरेल तेल वापरायचे, म्हणून त्यांची हाडे मजबूत राहायची. पण आजकाल प्रत्येक घरामध्ये रिफाईंड तेल आलं आहे आणि हे रिफाईंड तेल बनवताना इतक्या केमिकल प्रक्रिया होतात की त्यामधील सगळे पोषक तत्व नष्ट होतात. उलट हे तेल तुमच्या शरीरामध्ये गेल्यावर हाडांमधील कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करतं. 2026च्या संशोधनामध्ये स्पष्ट आढळून आलं आहे, जे लोक रिफाईंड तेलामध्ये रोज जेवण बनवतात
त्यांच्या हाडांची घनता 30% कमी झालेली आहे. 30% म्हणजे बघा किती भयानक आहे. हे तुमच्या हाडांमधील जवळपास 1/3 ताकद या एका तेलामुळे शोषून घेत आहेत. त्यामुळे रिफाईंड तेल आज या ठिकाणी बंद करायचं आहे. घाण्याचं तेल वापरायचं आहे. तुमच्या स्वयंपाकातला तिसरा पदार्थ अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही ऐकाल तर तुमचा विश्वास बसणार नाही. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मैदा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही मैदा कुठे खातो? अहो, तुम्ही रोज मैदा खात आहात, तुम्हाला कळतही नाही. पाव खाताना, बिस्किट खाताना, नान खाताना, पिझ्झा खाताना, बर्गर खाताना, केक खाताना, हे सगळे पदार्थ जे आहेत ते मैद्याचे बनलेले आहेत. मैदा पोटामध्ये गेल्यावर पचायला प्रचंड जड असतो. शरीराला मैदा पचण्यासाठी जास्त ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा शरीर कुठून आणतं? तर तुमच्या हाडांमधील कॅल्शियममधून. म्हणजे तुम्ही जितका जास्तीत जास्त मैदा खाल तितकी जास्त तुमच्या हाडांमधील कॅल्शियम कमी होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलंय मैद्यापासून बनलेले सगळे पदार्थ तातडीने बंद करा. ज्वारीची भाकरी खा, नाचणीची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा, परंतु मैद्याचा पाव अजिबात खाऊ नका. आता येऊया चौथ्या पदार्थाकडे. हा पदार्थ इतका सामान्य आहे की प्रत्येक घरामध्ये हा रोज वापरला जातो. चौथा पदार्थ आहे तो म्हणजे पांढरी साखर. बघा, तुम्हाला वाटतंय साखर म्हणजे फक्त गोडपणा आहे, परंतु पांढरी साखर हे एक स्लो पॉयझन आहे. तुमच्या शरीरामध्ये साखर गेल्यावर ती पचण्यासाठी शरीराला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम लागतं. हे कॅल्शियम शरीर कुठून घेतं? तर तुमच्या हाडांमधून, दातांमधून. म्हणूनच बघा, साखर जास्त खाणाऱ्या लोकांचे दात लवकर पडतात, हाडे लवकर मोडतात. 2026च्या संशोधनामध्ये सांगितलं रोज 3 चमचेपेक्षा जास्त साखर खाणाऱ्या लोकांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका 40% वाढतो. 40% म्हणजे खूप आहे. आणि 40%, त्यामुळे पांढरी साखर ही फेकून द्या. गूळ वापरा, मध वापरा, खडी साखर वापरा, परंतु पांढरी साखर अजिबात तुमच्या घरामध्ये ठेवू नका. आता सगळ्यात शेवटचा 5वा पदार्थ आहे. हा पदार्थ सगळ्यात भयानक आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. हा एकच पदार्थ जर तुम्ही बंद केला तर तुमच्या हाडांची 50% समस्या आपोआपच दूर होईल. 5वा पदार्थ म्हणजे पॅकेट बंद प्रोसेस फूड. यामध्ये काय काय येतं बघा. चिप्स येतात, नमकीन येतात, कुरकुरे येतात, इन्स्टंट नूडल्स येतात, पॅकेट बंद ज्यूस येतात, रेडी टू ईट पदार्थ येतात आणि हे सगळे पदार्थ बनवताना त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स टाकतात, केमिकल्स टाकतात, आर्टिफिशियल कलर्स टाकतात, सोडियम प्रचंड प्रमाणामध्ये टाकतात. हे सगळं तुमच्या पोटात गेलं की तुमच्या हाडांमधील कॅल्शियम ते शोषून घेतं. म्हणजे तुम्ही बघा, एक पॅकेट चिप्स खाल्ले तर त्यामधील सोडियम तुमच्या हाडांमधील कॅल्शियम खेचून घेतं आणि मूत्रामार्फत ते शरीराच्या बाहेर फेकून देतं. त्यामुळे तुम्ही जितके जास्त पॅकेट फूड पदार्थ खाल तितकं जास्त कॅल्शियम तुमच्या शरीराच्या बाहेर जाणार आहे. डॉक्टरांनी शब्दांमध्ये सांगितलं कोणतंही पॅकेट फूड बंद करा, पॅकेट पदार्थ खाणं बंद करा आणि ते आजपासूनच बंद करा. घरचं ताजं अन्न खा, भाज्या खा, फळं खा, कडधान्य खा, परंतु बाहेरचं पॅकेट फूड जे आहे, पॅकेट अन्न जे आहे ते अजिबात खाऊ नका. आता तुम्ही म्हणाल हे 5 पदार्थ बंद केले तर हाडे मजबूत करायला काय करावं लागेल? तर डॉक्टरांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी 20 मिनिटे चालणं, कोवळ्या उन्हामध्ये उभं राहणं. सूर्यप्रकाशामधून तुम्हाला विटॅमिन डी मिळतं. विटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शरीरामध्ये शोषलं जात नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे नाचणी खा, तीळ खा, हिरव्या पालेभाज्या खा, यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज अर्धा तास चालायला जा, ज्यामुळे हाडांवर ताण पडेल आणि त्याच्यामुळे हाडांची घनता वाढते, हाडे मजबूत होतात. लक्षात ठेवा, तुमच्या हाडांची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. कोणी डॉक्टर येऊन तुमची हाडे मजबूत करू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे 5 पदार्थ आत्ताच तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाका. सकाळचा दुधाचा चहा बंद करा, रिफाईंड ऑइल बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, पांढरी साखर बंद करा आणि पॅकेट बंद प्रोसेस फूड, हे 5 पदार्थ जर तुम्ही आजच बंद केले तर येत्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसायला लागेल. गुडघेदुखी कमी होईल, कंबरदुखी कमी होईल, सांधेदुखी कमी होईल आणि पायांमध्ये ताकदही यायला लागेल. ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. तुमच्या आईला सांगा, वडिलांना सांगा, आजी आजोबांना सांगा. कारण हे पदार्थ जर बंद केले नाहीत तर नक्कीच तुमचं जगणं
मुश्किल होऊ शकतं. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा. धन्यवाद.